Good afternoon, everyone. Today we have start the new topic chemical thermodynamics and energetics. ज्यावेळेस आपल्याला सुट्ट्या लागल्या त्यावेळेस आपण त्याच्या आधी थोडेसे ह्या चॅप्टरचे आपण रिव्हिजन बघितली होती, काही पॉईंट्स बघितले होते. आता आपल्याला परत एकदा ह्या सगळ्या गोष्टीचं परत रिव्हिजन करायचे आणि मग आपल्या ॲक्च्युअल चॅप्टरकडे व्हायचं. केमिकल थर्मोडायनॅमिक्स ह्या चॅप्टरमध्ये आपण फक्त आणि फक्त एनर्जी आणि एनर्जीशी रिलेटेड थिंग्सचा अभ्यास करणार आहे. आणि त्याची डेफिनेशन आहे, द केमिकल थर्मोडायनॅमिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी अँड द क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन देम इज नोन ॲज थर्मोडायनॅमिक्स. म्हणजे या चॅप्टरमध्ये फक्त आणि फक्त आपल्याला एनर्जी आणि एनर्जीशी रिलेटेड कन्सेप्टचा अभ्यास करायचा आणि त्या एनर्जीचं केमिकल रिॲक्शनशी काय रिलेशन आहे हे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. आता हा चॅप्टर चालू करण्याच्या आधी आपण ज्यावेळेस हा चॅप्टर स्टार्ट केला होता त्यावेळेस आपण ह्या चॅप्टरमधल्या काही बेसिक गोष्टी बघितल्या होत्या, बेसिक कन्सेप्ट आपण ह्या चॅप्टरमधल्या बघितल्या होत्या. तर ह्या चॅप्टर जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, स्टडी करायचा असेल ह्या चॅप्टरचा, तर आपल्याला 3 बेसिक कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. त्या बेसिक कन्सेप्ट आहेत सिस्टीम, सराउंडिंग अँड बाउंड्री. फर्स्ट, सिस्टीम. सिस्टीम इज एनिथिंग दॅट अंडर द ऑब्झर्वेशन ऑफ थर्मोडायनॅमिक स्टडी. आता सिस्टीम म्हणजे काय, ज्या गोष्टीवर आपल्याला थर्मोडायनॅमिकचा स्टडी करायचा आहे ती गोष्ट आपल्यासाठी असणार आहे सिस्टीम. फॉर एक्झाम्पल, ह्या पेनवर जर मला थर्मोडायनॅमिकचा स्टडी करायचा असेल तर पेन ही माझ्यासाठी काय असणार आहे, सिस्टीम असणार आहे. त्याच्यानंतर सेकंड डेफिनेशन आहे सराउंडिंग. सराउंडिंग म्हणजे काय, हा पेन सोडून जे काही जगात शिल्लक असणार आहे ते असणार आहे आपल्यासाठी सराउंडिंग. दॅट इज एनी रिमेनिंग पार्ट ऑफ द युनिवर्स अदर दॅन सिस्टीम इज कॉल्ड सराउंडिंग. सिस्टीम सोडून जे काही जगात शिल्लक असणार आहे ते काय असणार आहे, सराउंडिंग. आणि थर्ड आहे बाउंड्री. सिस्टीम आणि सराउंडिंगला सेपरेट करणारे जी काही गोष्ट असणार आहे किंवा जो काही पोर्शन असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे बाउंड्री. तर बाउंड्रीची डेफिनेशन काय असणार आहे, एनिथिंग दॅट सेपरेट द सिस्टीम अँड सराउंडिंग इज कॉल्ड बाउंड्री. हे 3 कन्सेप्ट आपण बघितले, सिस्टीम, सराउंडिंग अँड बाउंड्री. नेक्स्ट आपल्याला जे आपण सिस्टीम बघितले त्या सिस्टीमचे परत आपल्याला 3 टाईप बघायचे. ते 3 टाईप आहेत ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. फर्स्ट सिस्टीम आहे ओपन सिस्टीम. आता ओपन सिस्टीमची डेफिनेशन काय आहे, अ सिस्टीम विच कॅन एक्सचेंज बोथ एनर्जी अँड मॅटर विथ इट सराउंडिंग इज कॉल्ड ओपन सिस्टीम. त्यासाठी आपल्याला मी त्यावेळेस तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं, हॉट टी प्लेस्ड इन ओपन टी पॉट. ज्यावेळेस आपण चहा ओपन कपात ठेवलेला असतो त्यावेळेस काय होतं, वाफ सुद्धा बाहेर जात असते आणि सायमल्टेनियसली तो चहा थंडही होत असतो. ज्या अर्थी त्याच्यातून वाफ बाहेर जात असते त्या अर्थी त्याच्यातून मॅटर एक्सचेंज होत असतो आणि ज्या अर्थी तो थंड होत असतो त्या अर्थी त्याच्यातून एनर्जीही बाहेर जात असते. मग सिस्टीम आपण कशाला म्हणणार आहे, ज्या सिस्टीममध्ये एनर्जी आणि मॅटर ह्या दोन्हीचं एक्सचेंज होतं सराउंडिंग बरोबर, त्या सिस्टीमला आपण म्हणणार आहे ओपन सिस्टीम. आणि त्याचं एक्झाम्पल असणार आहे हॉट टी प्लेस्ड इन ओपन टी पॉट. नेक्स्ट आहे क्लोज सिस्टीम. त्याच चहावर जर आपण झाकण ठेवले किंवा कप बशी उलटी ठेवली तर त्याच्यातून वाफ बाहेर जायची बंद होणार आहे आणि फक्त एनर्जी बाहेर जाणार आहे त्याच्यातून. त्यामुळे त्या सिस्टीमला आपण म्हणणार आहे क्लोज सिस्टीम. त्याची डेफिनेशन असणार आहे द सिस्टीम विच कॅन एक्सचेंज ओनली एनर्जी विथ इट सराउंडिंग नॉट मॅटर इज कॉल्ड क्लोज सिस्टीम. ज्या सिस्टीममध्ये फक्त आणि फक्त एनर्जी एक्सचेंज होते त्या सिस्टीमला आपण म्हणणार आहे क्लोज सिस्टीम. आणि थर्ड सिस्टीम आहे आयसोलेटेड सिस्टीम. तो चहा जर आपण थर्मासमध्ये ठेवला तर त्याच्यातून एनर्जीही एक्सचेंज होणार नाही आणि मॅटरही एक्सचेंज होणार नाही. त्यामुळे डेफिनेशन असणार आहे त्या सिस्टीमची डेफिनेशन, आयसोलेटेड सिस्टीमची डेफिनेशन असणार आहे द सिस्टीम विच नायदर बी एक्सचेंज मॅटर नॉर एनर्जी विथ इट सराउंडिंग इज कॉल्ड आयसोलेटेड सिस्टीम. आणि त्याचं एक्झाम्पल असणार आहे हॉट टी प्लेस्ड इन थर्मास. त्याचवेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की अजून अशी कुठलीही सिस्टीम तयार झाली नाही की जी कम्प्लिटली आयसोलेटेड आहे. जरी आपण चहा थर्मासमध्ये ठेवलेला असला तरी तो 2 किंवा 3 तासानंतर तो गार होतो, याचा अर्थ त्याच्यातून एनर्जी रिलीज होते. त्यामुळे ती सुद्धा कम्प्लिटली आयसोलेटेड सिस्टीम नाही. नेक्स्ट आपल्याला बघायचे स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन. कुठलाही फंक्शन, आता फंक्शन कुठले आहेत, टेम्परेचर, प्रेशर, हे जे फंक्शन्स आहेत किंवा एनर्जी, हे फंक्शन कुठले स्टेट फंक्शन आहेत का पाथ फंक्शन आहेत ते कसे ओळखायचे. जर एखादी फिजिकल क्वांटिटी ही फक्त आणि फक्त जर त्या सिस्टीमच्या स्टेटवर डिपेंड असेल तर त्याला आपण म्हणणार आहे स्टेट फंक्शन. आणि ती जर पाथवर डिपेंड असेल
तर आपण त्याला म्हणणार आहे पाथ फंक्शन. आता फॉर एक्झाम्पल स्टेट फंक्शन कुठले कुठले आहेत? पोटेन्शियल एनर्जी, इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी, फ्री एनर्जी, हे सगळे कसले फंक्शन्स आहेत? स्टेट फंक्शन आहेत, कारण ते फक्त आणि फक्त स्टेटवर डिपेंड आहेत. आणि पाथ फंक्शन फक्त दोन आहेत, ते मी तुम्हाला सांगितले होते, ते कुठले आहेत? वर्क आणि हीट. हे फक्त कसले फंक्शन आहेत? पाथ फंक्शन. इंटेन्सिव्ह, त्याच्यानंतर आपल्याला बघायचे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता ह्या प्रॉपर्टीज आपण बघितलं होतं, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आपण सुरुवातीला बघूया. ज्या प्रॉपर्टीज फक्त आणि ज्या प्रॉपर्टीज अमाऊंट ऑफ सबस्टन्स चेंज केल्यानंतर चेंज होतात त्याला आपण म्हणतो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. डेफिनेशन आहे द प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम विच डिपेंड्स अपॉन द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ज्या प्रॉपर्टीज अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर डिपेंड असतात त्याला आपण म्हणतो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि ज्या प्रॉपर्टीज अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर डिपेंड नसतात त्यांना आपण म्हणतो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता त्याचं एक्झाम्पल आपण बघितलं होतं, एका ग्लासमध्ये जर आपण 1 लिटर वॉटर घेतलं तर त्याचं व्हॉल्यूम असणार आहे 1 लिटर, पण तेच जर आपण त्याच्यात अजून वॉटर ऍड केलं तर त्याचं व्हॉल्यूम काय होणार आहे? ते 1 लिटरच असणार आहे का नाही? ते चेंज होणार आहे. याचा अर्थ व्हॉल्यूम ही कसली प्रॉपर्टी असणार आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, कारण त्याच्यावर अमाऊंटचा इफेक्ट पडतोय. पण त्याच वॉटरचा जर आपण बॉइलिंग पॉईंट बघितला तर सुरुवातीला 1 लिटर वॉटर असताना त्याचा बॉइलिंग पॉईंट किती असणार आहे? 100 डिग्री सेल्सिअस असणार आहे. आणि त्याच्यात जर आपण परत 10 लिटर जरी वॉटर ऍड केलं तरी त्याचा सुद्धा बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे? 100 डिग्री सेल्सिअस असणार आहे. म्हणजे याचा अर्थ बॉइलिंग पॉईंट ही कसली प्रॉपर्टी आहे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मीन्स द प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम विच डू नॉट डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ सबस्टन्स. म्हणजे त्याच्यावर अमाऊंट ऑफ सबस्टन्सचा काही फरक पडत नाही. मग ह्या प्रॉपर्टीज आपण बघितल्यात, एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तुम्हाला भरपूर प्रॉपर्टीज माहिती आहेत, त्याचे परत तुम्ही क्लासिफिकेशन करा की कुठल्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहेत आणि कुठल्या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहेत, किंवा त्यावेळेस मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण प्रोसेस बघितलं होतं थर्मोडायनेमिक्सच्या. आधी प्रोसेसची डेफिनेशन आपण बघितली होती. प्रोसेस मीन्स ट्रान्समिशन ऑफ सिस्टीम टू वन स्टेट टू अनदर स्टेट इज कॉल्ड थर्मोडायनेमिक प्रोसेस. आता ह्या ज्या प्रोसेस आहेत त्याच्या परत आपण 5 टाईप बघितले होते. ते 5 टाईप कुठले कुठले होते? आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस अँड सायक्लिक प्रोसेस. त्यातली पहिली प्रोसेस आपण बघितली होती आयसोथर्मल प्रोसेस. आता ह्या आयसोथर्मल, थर्म मीन्स हीट ऑर टेम्परेचर. त्यामुळे ही जी आयसोथर्मल प्रोसेस असणार आहे त्याची डेफिनेशन आपण बघितली होती. द प्रोसेस इन विच देर इज नो द प्रोसेस इन विच टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू दी ट्रान्समिशन इज कॉल्ड आयसोथर्मल प्रोसेस. ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं त्या प्रोसेसला आपण म्हणणार आहे आयसोथर्मल प्रोसेस. जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर त्याचा अर्थ असणार आहे T1 इज इक्वल टू T2, आणि T1 इज इक्वल टू जर T2 असेल तर आपल्याला आयसोथर्मल प्रोसेससाठी इक्वेशन मिळणार आहे डेल्टा T इज इक्वल टू 0. या ठिकाणी आपण डेल्टा T साठी डेल्टाचं साइन वापरलं होतं ट्रायंगलवालं. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडियाबॅटिक प्रोसेस. आता ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये आपण बघितलं होतं की डेफिनेशन आहे देअर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग ड्युरिंग द प्रोसेस. आता ज्या प्रोसेसमध्ये हीटचं एक्सचेंज होत नाही त्या प्रोसेसला आपण म्हणणार आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस. आता ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी आपण इक्वेशन बघितलं होतं Q इज इक्वल टू 0. नेक्स्ट आयसोकोरिक प्रोसेस अँड आयसोबारिक प्रोसेस. आता आयसोकोरिक प्रोसेस ही आयसोथर्मल प्रोसेस सारखीच आणि आयसोकोरिक सुद्धा आयसोथर्मल सारखीच आहे. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये काय कॉन्स्टंट होतं? टेम्परेचर कॉन्स्टंट होतं. आता आयसोकोरिक प्रोसेसमध्ये काय कॉन्स्टंट असणार आहे? द प्रोसेस इन विच व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. ज्या प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणार आहे त्या प्रोसेसला आपण म्हणणार आहे आयसोकोरिक प्रोसेस. आणि जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे प्रोसेससाठी? V1 इज इक्वल टू V2, दॅट इज डेल्टा V इज इक्वल टू 0. डेफिनेशन काय असणार आहे आयसोकोरिक प्रोसेसची? द प्रोसेस इन विच व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग द प्रोसेस इज कॉल्ड आयसोकोरिक प्रोसेस. त्याच्यानंतर असणार आहे आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेससाठी आपल्याला डेफिनेशन असणार आहे द प्रोसेस इन विच प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट इज कॉल्ड आयसोबारिक प्रोसेस. आता ह्या प्रोसेसमध्ये काय कॉन्स्टंट असणार आहे? प्रोसेस कॉन्स्टंट असणार आहे. प्रेशर कॉन्स्टंट असणार आहे. प्रेशर कॉन्स्टंट असणार आहे. जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे फॉर आयसोबारिक प्रोसेस? P1 इज इक्वल टू P2, देअरफॉर वी हॅव डेल्टा T इज इक्वल टू 0.